नाही. पण गाण्यातल्या पंखांमुळे मला तिथपर्यंत कुठेतरी फिरून जाता येतं. हा 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 अनुभव म्हणजे जसा गायकाला येतो काही वेळा तो श्रोत म्हणजे समोर बसलेल्यांना पण ती अनुभूती तशीच मिळत असेल, म्हणजे त्यांनाही ते ऐकताना हो, त्यांना त्यांची अनुभव ज्याचा त्याचा जो अनुभव आहे तो त्यांना मिळतो. अगदी परवाच सांगायचं झालं, मी अहमदाबादमध्ये होतो. अहमदाबादमध्ये एक प्रौढ गृहस्थ आले. गाणं झाल्यानंतर समोर आल्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो. डोळ्यात पाणी होतं, त्यांच्या घट्ट हात पकडले होते. म्हणजे थोडे दुखत होते इतके. परंतु त्यांनी सांगितलं, मी कॅन्सरमध्ये होतो, माझं किमोथेरपी झाली आहे, मी धाडस करून आलो आहे तुमच्याकडे, कारण मला विकनेस असताना किमोथेरपीचा अन्न जात नव्हतं, काही जात नव्हतं. फक्त तुमच्या अभंगांमुळे सकाळपासून रात्रीपर्यंत मला उभारी मिळाली. काय करू याचं मी? दिल्लीत गेलो, ते अगदी छोटं पिल्लू होतं, काही महिन्याचं असेल. तर तिची आई म्हटली की ही माझ्या पोटात होती, मागच्या अभंगवारीला मी आले होते, त्यामुळे ती 3 तास अत्यंत शांतपणे, आणि मी बोलत असताना ती माझ्या चेहऱ्याला असं 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 सगळं खूप विलक्षण वाटतं. असंच एकदा मी मँचेस्टरला गाणं गायला गेलो होतो. असे म्हणजे हजारो गोष्टी आहेत. मँचेस्टरला गायला गेलो होतो तेव्हा काळे सर, आम्ही एडिनबराहून आलो आहे, मला तुमच्याशी बोलायचं आहे म्हणून त्या ताई आल्या. असंच त्यांचं 6 महिन्याचं मूल होतं. तर त्या म्हटल्या की पोटात होती तेव्हापासून मी तुमचे गर्भसंस्कार तुमच्या गाण्याचे करते आहे, तिला 1 मिनटं घ्याल का? आता म्हटलं या गर्दीत कुठे घेणार, पण तरीसुद्धा मी घेतलं. ते गोंधळ चालला होता, काही लोक फोटो काढत होते, काही लोक धक्का देत होते. ती थोडी रडायला लागली, आणि ह्याचा व्हिडिओ आहे बघा, त्यामुळे छान वाटतं. मी तिला असं पकडलं होतं, इथं तोंड होतं तिचं, मी शेजारी जाऊन तिच्या कानामध्ये हळूच घाल, ती शांत झाली. ती असं 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 करायला लागली मला. आता हे विलक्षण अनुभव आहेत. मला असं वाटतं की काही वेळेला ह्या निष्पाप पद्धतीची जी प्रतिक्रिया दाद आहे ना, ती मला सर्वोत्कृष्ट किंवा सर्वोच्च वाटते. याच्याबद्दल काही म्हणजे ह्याच्याबद्दल काही गायक म्हणून काही म्हणजे अभ्यास झालाय का याच्याबद्दल? म्हणजे माझ्या नात्यातलं एक छोटं बाळ आहे, आणि ते असंच 6-8 महिने म्हणजे 6 महिन्याचं असल्यापासून ते कधीही रडायला लागलं, आणि तुझं गाणं लागलं की ते थांबतं. आणि ते म्हणजे काही वेळेला तुझे अभंग ऐकताना म्हणजे मला तर इतकं नवल वाटतं की ते आपोआप हात जोडून उभं राहतं. त्याला कोण शिकवतं, कोणी शिकवलं? तर हे जे होतं हे काय आहे, याच्याबद्दल काही माहिती आहे, बघितलंय? नाही, मी करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे सायंटिफिक पद्धतीनं वेलनेस म्हणूयात आपण त्याला, त्या पद्धतीनं तुमच्या माध्यमातून सांगेन. कोणी जर रिसर्च करत असेल तर मला आवडेल करायला. पण एक निश्चित बघा, कुठलीही निर्मळ, निकोप, निष्पाप क्रिया जेव्हा असते, कृती असते किंवा व्यक्ती असते, त्या व्यक्तीच्या कृतीच्या क्रियेतनं, वर्तनातनं हे निष्पाप आहे हे सांगायला वेगळं म्हणजे काही प्रमाण लागत नाही. ते तसंच्या तसं सिद्ध होतं. मी मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी गात असताना मला काय ताना मारता येतात, किती गाऊ शकतो, हे फोल आहे तेव्हा. कारण विठ्ठलाची स्तुती तुम्ही अशा कुठल्या ताना करू शकणार? त्यामुळे निर्मळ भाव, चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, गायीन केशवा नाम. त्या पद्धतीने जर गायलं गेलं तर ते कदाचित पोचत असेल. कारण माझ्याकडे असा काही फॉर्म्युला किंवा सिक्रेट नाही आहे की मी हे केलं की ते होतं बरं का, असं काही नाही आहे. माझी प्रार्थना हीच असते की मी जितका प्रामाणिकपणे गायचा प्रयत्न करतोय तितका प्रामाणिकपणा माझ्यामध्ये ठेव, आणि तो पोचतो. म्हणजे मला याच्याबद्दल बोलायचं आहे, पण त्याआधी हे तुला जे प्रचंड फॅन